कसं आहे मग जंक्शन विशाल शेट्टी डायरेक्ट विहारणाची सोय केली होती. आम्हाला जायचं होती एक ठिकाणी, नेमकं कुठं जायचं होती आता तुम्हाला सगळ्यांना दाखवतो कुठं जायचं नेमकं. त्यात अशी सगळे पोरं व्हाईट कपडे घालून मानले, लय मोठं तगडं नियोजन आहे. मग काय नमस्कार मित्रांनो, आपल्याला जायचं होतं विशाल शेट्टीच्या बहिणीस लग्नाला. मग काय सकाळ सकाळी एक मस्त गोल चक्कर मारली अशी झाडाला सायकलीची, कारण की असं लांब पोरावून थोडं जगावं लागतं. कारण की जिंदगीत नुसतं टेन्शन आहे यार. आपले बालपण म्हणजे एकदम मस्त होतं. त्यातल्या त्यात कसं आहे सांगू का, जिंदगीत एवढे झंड लोक आलेले आणि त्यांच्यामुळे एवढा त्रास होतो पण सांगू शकत नाही. आपण ज्याच्यावर प्रेम करतो तेच नेमकं दुसऱ्यावर प्रेम करतो, अशी तर जिंदगी आहे आपली. म्हणून काय विषय घ्यायचा नाही. मग काय पोराव मस्त होती, आवरून बिवरून मेकअप आणून गेलो डायरेक्ट मागच्या खाऊ गल्ली म्हणजे मागच्या हॉलमध्ये मला जेवणाचं नियोजन जेवण बिवण हाणलं पोरांनी मस्त होईल. डायरेक्ट पुढं हॉलला येऊन बसलो. त्यातल्या त्यात म्हणलं दिसलं एखादं घुंगरू तर होईन आपलं बी. मग काय आणि कसं आहे पोराव तुम्हाला सांगतो, गोड गोड बोलून डायरेक्ट गायब व्हायचं असतं यांच्यातून. मस्त की रस प्यायला आलो, दाजी म्हणली चल रस पाहिजे. आणि मग काय पोराव तिथून गेलो डायरेक्ट घरी गेलो. हे चाललो होतं आमची जरा लग्नाचा कार्यक्रम म्हणून घाणा वगैरे असं काही प्रोसेस आहे यांची. म्हणलं बघू मग काय आपलं तर काही होणार नाही, त्यात काही विषय नाही. आता लगेच नाही व्हायचं, टाइम लागेल ना व्हायला अजून. आमची लांब पोरं मोकर चमकवलेत मोठ्या माणसांनी, कारण की ते त्रास देतात. गँगले हल्ले आता रट्टे काढलेले गँग कुठे. कसं वाटतंय बरोबर वाटतंय का? बरं वाटतंय बरं वाटतंय का? बरं वाटतंय फटके काढलं मग तुला फोडीन मी. गल्ला फोडशील काय फोडायची गल्ला? तुला फोडीन मग. चांगल्या बोले पोराव कसं आहे आता हे वातावरण बघून दाजींची मला एक शिकवण आहे. दाजी मला म्हणले वातावरणावर आणि पोरींच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही, कारण की कधी बदलत ते त्यांचं सांगता येत नाही. आणि पोराव मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला, आणि लाईक करा, फॉलो करा. मस्त की डायरेक्ट लेजेंडर घेऊ असं फॉलो करा, विशेष नाही राहिला पाहिजे डायरेक्ट.